महायुतीतील तिन्ही पक्ष हे 75% स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सत्तेत असतील। पराभव झाल्यानंतर विरोधक षडयंत्र असल्याचं म्हणते। मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना हा टोला। अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आता सरकारकडून केंद्राला प्रस्ताव पाठवण्यात आलाय। प्रस्तावानंतरच केंद्राच्या पथकाकडून राज्यात नुकसानीची पाहणी, फडणवीसांकडून स्पष्टीकरण। सरकारकडून शेतकऱ्यांची फसवाफसवी सुरू। राज्य सरकारनं अद्याप केंद्राकडे प्रस्तावच पाठवलेला नाही। सुप्रिया सुळे यांची सरकारवरती ही टीका। मुख्यमंत्री फडणवीस आणि संजय राऊत यांच्यामध्ये खासगी कार्यक्रमात 20 मिनिट चर्चा। फडणवीसांकडून राऊतांच्या तब्येतीची विचारपूस। काही काळ राजकीय चर्चा झाली अशी देखील माहिती। काही लोक राजकीय कारणानं पर्यावरणवादी झाले। जास्तीत जास्त झाडं कशी वाचवता येऊ शकतात याबाबत विचार सुरू। तपोवनातील वृक्षतोडीवरूनच्या टीकेनंतर फडणवीसांचा हा निशाणा। तपोवनातील वृक्षतोडी संदर्भात समोपचारानं तोडगा काढायला हवा। ट्विट करत अजित पवार यांच्याकडून सयाजी शिंदेंच्या भूमिकेचं समर्थन। नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडी विरोधातील आंदोलनाला कला विश्वाचा पाठिंबा। कलाकारांकडून प्रशासनाविरोधात तीव्र नाराजीही व्यक्त। विधान परिषद आणि विधानसभेला विरोधी पक्ष नेतेपद द्या। विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीसमोर भास्कर जाधव यांची मागणी। 8 ते 14 डिसेंबर दरम्यान विधिमंडळाचं अधिवेशन। महाडमध्ये भरत गोगावले आणि तटकरे यांच्या समर्थकांमध्ये राडा। विकास गोगावले यांच्यासह महेश गोगावले आणि विजय मालुसरे यांच्यावर विविध कलमांअंतर्गत गुन्हे दाखल। दुसऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवण्यात तटकरेंचा हातखंडा। आम्ही कुणाच्या खांद्यावर बंदूक ठेवून चाप नाही दाबला। महाडमधील राड्यानंतर गोगावलेंची ही टीका। नेत्यांना काय वाटतं यापेक्षा कायदा काय सांगतो हे महत्त्वाचं आहे। कायद्याअंतर्गत निर्णय निवडणूक आयोग घेतं आणि घेतच राहणार। निवडणुका पुढे ढकलण्यावरून नेत्यांच्या नाराजीनंतर राज्य निवडणूक आयोगाची भूमिका। स्थानिक स्वराज्य संस्था वॉर्ड आरक्षण प्रश्नावर हायकोर्टामध्ये आज सुनावणी। राज्य सरकार निवडणूक आयोग आज आपली बाजू मांडणार। काही ठिकाणी आरक्षण मर्यादा ओलांडल्यानं जिल्हा परिषद निवडणुका 2 टप्प्यांमध्ये होण्याची शक्यता। 17 जिल्हा परिषदांमध्ये आरक्षणाची मर्यादा ओलांडली। बीएमसी निवडणुकीसाठी भाजपमध्ये इच्छुकांची गर्दी। 15 दिवसांमध्ये भाजपकडून 1800हून अधिक इच्छुकांच्या मुलाखती। एका वॉर्डमध्ये प्रत्येकी 7 ते 8 जण भाजपकडून इच्छुक।